नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अनिल सत्रे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव. आज आपण आर्थिक आणीबाणी म्हणजे काय आणि आर्थिक आणीबाणीचे परिणाम काय होतात या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. आज जगभरामध्ये कोरोनाच्या संकटामुळे अनेक आर्थिक परिणाम निर्माण होताना दिसून येतात. त्याच अनुषंगानं आज भारतामध्ये आर्थिक आणीबाणी हा शब्द प्रयोग सातत्यानं वापरला जातो आहे आणि त्याच आर्थिक आणीबाणी या संकल्पनेच्या अनुषंगानं आज आपण या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आर्थिक आणीबाणीचे प्रकार आपण पाहणार आहोत. आणीबाणीचे प्रकार पाहत असताना राष्ट्रीय आणीबाणी की जी घटनेच्या कलम 352 नुसार लागू केली जाते, त्याचबरोबर 356 कलमनुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आणि तिसरा प्रकार म्हणजे आर्थिक आणीबाणी की जी राज्यघटनेच्या 360 या कलमानुसार लागू केली जाते. आणि राज्यघटनेतील तरतूद भाग 18 मधील कलम 252 ते कलम 360 हे आर्थिक आणीबाणीशी आणीबाणीशी निगडीत असणारी कलमं आहेत. द हिंदू या वर्तमानपत्रामध्ये 26 मार्च 2020 रोजी नॅशनल फायनान्शियल इमर्जन्सी लागू करण्याच्या अनुषंगाने एक पिटिशन दाखल केलं गेलं. ते दाखल करत असताना थिंक टँक म्हणून जे ओळखलं जातं ते सेंटर फॉर अकाउंटेबिलिटी अँड सिस्टेमिक चेंज CASC यांनी हे पिटिशन दाखल केलेलं आहे. आणि देशामध्ये कायदा व नियमांचं पालन करण्याच्या अनुषंगानं आज आर्थिक आणीबाणी लागू करणं महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे, अशा प्रकारचं एक त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती आज भारतामध्ये उद्भवलेली आहे आणि योग्य उपायांची अंमलबजावणी जर आपण केली तर या परिस्थितीवरती भारत मात करू शकतो, अशा प्रकारचं एक वक्तव्य केलेलं होतं. त्या अनुषंगानं हा आर्थिक आणीबाणीचा विषय जास्त चर्चेत आलेला आहे. त्याचबरोबर अनेक वर्तमानपत्रांमधून आज आपण देशामध्ये 1 मेपासून आर्थिक आणीबाणी लागू केली जाणार अशा प्रकारची वक्तव्य वाचली आणि त्यामधून मग खरंच आर्थिक आणीबाणी लागू होऊ शकते का किंवा लागू केली जाऊ शकते का यावरती आपण चर्चा करणार आहोत. आता आर्थिक आणीबाणी जाहीर कशी केली जाते किंवा आर्थिक आणीबाणी म्हणजे काय, तर राज्यघटनेच्या अनुच्छेद किंवा कलम 260 नुसार आर्थिक आणीबाणी लागू करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भारत म्हणजे देश किंवा त्याच्या राज्यक्षेत्रातील कोणताही भाग किंवा कोणत्याही भागामध्ये आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्याची परिस्थिती उद्भवल्यास, म्हणजे आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास किंवा त्या भागची त्या राज्याची आर्थिक पत धोक्यात आल्याची परिस्थिती उद्भवल्यास देशाचे राष्ट्रपती यांची तशी खात्री झाली तरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार आर्थिक आणीबाणीची घोषणा केली जाते. आता आर्थिक आणीबाणी जर लागू झाली किंवा लागू झाल्यास काय परिणाम होतात किंवा नेमके काय बदल होतात या अनुषंगाने आपण काही मुद्दे चर्चा करणार आहोत. आर्थिक आणीबाणी लागू झाल्यास आर्थिक व्यवहारासंदर्भात केंद्र सरकारला अमर्याद अधिकार मिळतात. म्हणजे केंद्र सरकार जे आहे त्या केंद्र सरकारला अधिक अधिकार प्राप्त होतात. त्याचबरोबर शासकीय सेवेमध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या वेतनात व भत्त्यात घट करणे हे देखील केंद्राला शक्य होतं. त्याचबरोबर न्यायाधीश, आमदार, खासदार यांच्या वेतनात किंवा भत्त्यांमध्ये कपात करण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होतो. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देय असलेल्या रकमांना स्थगिती देता येते. जे काही देय रकमा राज्य सरकारांना केंद्र सरकार लागू आहे ते त्याला स्थगिती देण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो. त्याचबरोबर विधानसभांनी मंजूर केलेल्या सर्व आर्थिक विधेयके मंजूर करण्यासाठी राष्ट्रपतीची मोहर घ्यावी लागते किंवा मंजूर असणारी सर्व आर्थिक विधेयके राष्ट्रपतींना कडून पुन्हा
मंजूर करून घ्यावी लागतात. त्याचबरोबर आजची ही झाली आर्थिक आणीबाणी म्हणजे काय आणि केंद्र सरकारला त्याच्यामधून काय अधिकार प्राप्त होतात. आणि आजची सद्यस्थिती जर आपण भारताची विचारात घेतली तर खरंच ती आपली अर्थव्यवस्था आर्थिक आणीबाणी लागू करण्याच्या अनुषंगानं वाटचाल करते का, या दृष्टिकोनातून आपण हे मुद्दे पाहतोय. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी आज केंद्र सरकारनं जे काही पॅकेज जाहीर केलेलं आहे आर्थिक पॅकेजचे GDPच्या फक्त 1% आहे, जे 1% आपण याच्यावरती खर्च करताना दिसून येतं. अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये हेच पॅकेज आज 10% आहे आणि 10% खर्च करून सुद्धा आज कोरोनाच्या बाबतीत अमेरिकेची स्थिती किती वाईट आहे हे आपण आज टी व्हीवरती पाहत आहोत. आणि आज आपण भारताचा जर विचार केला तर कोरोनाचं पॅकेज जे आज 1% आहे ते किमान 3 तिप्पट करणं आवश्यक आहे, अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने भारतात येणाऱ्या कालखंडामध्ये जवळपास 40 कोटी बेरोजगारी वाढण्याची किंवा बेरोजगार होण्याची भीती वर्तवलेली आहे. हे खूप याच्यातून दारिद्र्य असेल, बेकारी असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना होत असल्याची दिसून येईल. त्याचबरोबर मूडीजच्या अहवालानुसार गेल्या 18 दिवसांमध्ये भारतामध्ये 18 दिवसांमध्ये परदेशी कंपन्यांनी 1.80 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारतामधून काढून घेतलेली आहे. मोदींनी जो अहवाल मांडला 1.80 लाख कोटी रुपये भारतामधून काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर भारताची वित्तीय तूट जी आहे ती 3.8% वाढल्यानं हे आर्थिक संकट उद्भवलेलं आहे. आणि आर्थिक आणीबाणी जर जाहीर केली तर FRBM की ज्याला आपण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट की जो 2003 मध्ये केला गेला, की जे ॲक्ट मधील तरतुदीनुसार देशाला आपली वित्तीय तूट आपल्या वित्तीय चौकटीमध्ये स्थिर ठेवावी लागते. जर आर्थिक आणीबाणी आज आपण आर्थिक सर्वेमध्ये 3.3 वित्तीय तुटीचं टार्गेट ठेवलेलं आहे, पण कोरोनासारख्या संकटामुळे जे काय समस्या उद्भवलेल्या आहेत, आज राज्य सरकारनं असेल केंद्र सरकारने विविध पॅकेज जाहीर केलेले आहेत. त्याचबरोबर सर्व उद्योग ठप्प आहेत, बंद आहेत आणि त्यामधून सरकारला केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारला येणे असणाऱ्या रकमा प्रचंड प्रमाणात घटलेल्या आहेत. त्यामधून ही वित्तीय तूट आज 3.8% जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. जर हे आर्थिक आणीबाणी जर आपण जाहीर केली तर या FRBM ॲक्टमधून केंद्र सरकार सुटू शकतं, ही एक बाब आहे. त्याचबरोबर कोरोनासारख्या संकटामुळे किंवा व्हायरसमुळे आज शेअर मार्केट गडगडलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण आलेली आहे, हा एक इफेक्ट त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आज वर्तमानपत्रामध्ये आलेली एक बातमी बघितली की ज्याच्यामध्ये मुकेश अंबानी यांची मालमत्ता 2 महिन्यामध्ये 28% घट झाली किंवा त्यांच्या मालमत्तेमध्ये 28% घट झाल्याची बातमी होती. आणि संपत्तीमध्ये कमी होण्यास जगामध्ये अंबानी यांचा दुसरा क्रमांक आहे अशा प्रकारची. तर अन्य उत्पादक किंवा उद्योजक आहे त्यांच्या संपत्तीमध्ये सुद्धा याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात घट झाल्याची दिसून येते. त्याचबरोबर आणखी एक इफेक्ट जर बघितला तर स्टील उद्योग जालना या जिल्ह्यातील किंवा जालनातील स्टील उद्योगामध्ये 2000 कोटींचा फटका, अशा प्रकारची एक बातमी. याचा अर्थ एखाद्या जिल्ह्यामध्ये जर 2000 कोटीपर्यंत स्टील उद्योगामध्ये लॉस होत असेल किंवा तोटा होत असेल तर देशभरामध्ये किती तोटा किंवा फटका बसला असेल याची कल्पना आपल्याला याच्यावरून येऊ शकते. त्याचबरोबर सुवर्णनगरी जळगावमधून ही बातमी आलेली होती. की ज्याला आपण सुवर्णनगरीमध्ये 500 कोटींचा फटका, जळगावमधून 500 कोटीचा फटका किंवा 500 कोटीची तूट सुवर्णनगरी किंवा सोने व्यवहारामध्ये निर्माण झाले. खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा परिणाम अशा प्रकारचा संकट निर्माण झालेला आहे. आता यामधून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खरंच ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामधून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये हे संकट किंवा आर्थिक आणीबाणी लागू होणार काय, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. पेपरमध्ये तशा प्रकारच्या बातम्या आल्या आणि लोक बँकेमध्ये आर्थिक आणीबाणी जर लागू झाली तर बँका आपले अकाउंट गोठवतील यासाठी अनेक ग्राहक आज बँकांमध्ये आपली अमाऊंट किंवा आपल्या ठेवी काढण्यासाठी जात आहेत आणि त्यामधून बँक व्यवसाय धोक्यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर अनेक क्षेत्रावरती सुद्धा याचा निगेटिव्ह इफेक्ट होताना दिसून येतो. आणि आजच्या पुढच्या टप्प्यामध्ये अर्थव्यवस्थेतील हा धोका विचारात घेऊन आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक विधान केलं की भारतामध्ये कलम 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा विचार नाही. आणि ही जी काही चर्चा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुरू होती
त्याला काहीसा पूर्णविराम मिळाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर आणखी एक घटना की भारताच्या आर्थिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण घटना की जी 1991मध्ये घडून आली की ज्याला आपण इकॉनॉमिक क्रायसिस म्हणतोय. त्या क्रायसिसच्या कालखंडामध्ये अतिशय बिकट अवस्था आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली होती. इन्फ्लेशन रेट जर आपण विचारात घेतला तर या कालखंडामध्ये तो इन्फ्लेशन रेट जवळपास 13.88% गेलेला होता. त्याचबरोबर 13.88% इन्फ्लेशन रेट राहिलेला होता आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जे होते 1.2 बिलियन एवढेच राहिलेले होते आणि काही आठवडे पुरेल एवढंच परकीय चलन आपल्याकडं शिल्लक होतं. आणि हिंदू ग्रोथ रेट जो होता 5.49% आलेला होता. आपली करंट अकाउंट डेफिसिट प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. कॅपिटल अकाउंट डेफिसिटसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. एक्सटर्नल डेप्ट जे आहे की ज्याला आपण परकीय कर्ज म्हणतो ते सुद्धा 83.8 बिलियन डॉलर एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. अशा प्रकारचं आर्थिक संकट निर्माण झालेलं असताना त्यावेळेस वित्तीय तूट 7.8% होती की ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतोय. चालू खात्यावरील तूट 3.69 होती. परकीय चलनाचा साठा 1.2 बिलियन होता की जो काही आठवडेच पुरणार होता. भाववाढीचा दर 10.3% 90-91मध्ये होता की जो पुढच्या कालखंडामध्ये 91-92मध्ये तो 13.7% वाढलेला होता की ज्याला आपण डबल डिजिट इन्फ्लेशन म्हणतोय. अशी अवस्था निर्माण झालेली असताना सुद्धा भारतानं आर्थिक आणीबाणीसारखा पर्याय निवडलेला नव्हता. म्हणजे आज अखेर भारतामध्ये एकदाही आर्थिक आणीबाणी लागू केली गेलेली नाही. हे जे आर्थिक संकट निर्माण झालं त्यावेळेस सुद्धा तो ऑप्शन आपण निवडलेला नव्हता. त्याचा परिणाम आजची स्थिती जर आपण बघितली 91शी तुलना करता आज फिस्कल डेफिसिट आपण 2 फेब्रुवारीमध्ये जो इकॉनॉमिक सर्वे मांडला गेला त्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये आपली फिस्कल डेफिसिट 18-19साठी 3.4% आहे की जी 19-20मध्ये 3.3 अपेक्षित होती. ती आज कोरोनासारख्या संकटामुळं 3.8% वाढेल अशा प्रकारचं गृहीत धरलं गेलं. काहीशी वाढ आहे पण ती निश्चितच 1991मध्ये जी होती की जी 1991मध्ये फिस्कल डेफिसिट 7.8%पेक्षा निश्चितच कमी आहे. हा एक पर्याय. त्याचबरोबर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह की जे 1991च्या कालखंडामध्ये 1.2 बिलियन होते. आजच्या घडीचा जर विचार केला तर आपला इकॉनॉमिक सर्वे 2019-20मध्ये आपली फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जर आपण विचारात घेतली 461.2 बिलियन डॉलर एवढी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह की ज्याला आपण परकीय गंगाजळ म्हणतोय ती होती. त्याचबरोबर भाववाढीचा दर 13.13% पुढं जो होता तो आज इन्फ्लेशन रेट भारतामध्ये ॲव्हरेज 4.5 ते 4.1च्या दरम्यान आहे. कोरोनाचा इफेक्ट म्हणून काहीसा त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते पण एवढीही वाढ 10% पुढं किंवा 13% जाऊ शकत नाही. त्याचबरोबर आज या कोरोनाचा परिणाम म्हणून परकीय व्यापारावरती परिणाम झालेला आहे आणि परकीय व्यापाराचा जर विचार केला तर भारत आणि चीन याच्यामध्ये असणारा परकीय व्यापार तो जास्त प्रमाणात घटल्याचं दिसून येतं. पण भारताचा आणि चीनबरोबरचा जर व्यापार कमी होत असेल तर सर्वात जास्त डेफिसिट असणारा व्यापार आपण चीनबरोबर करत होतो आणि त्याचा फायदा आपली डेफिसिट कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. तर या सर्व मुद्द्यांचा जर विचार केला तर आज जी काही आर्थिक आणीबाणीच्या अनुषंगाने चर्चा होते ती नक्कीच कुठंतरी आपण आपली एवढी अर्थव्यवस्था कमकुवत बनलेली नाही की आपण आर्थिक आणीबाणी डिक्लेअर करू. तर येणाऱ्या कालखंडामध्ये कोरोनाचा आणखी काय इम्पॅक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे त्याच्यामधून मार्ग काढत असताना काय प्रश्न किंवा मार्ग उद्भवतात किंवा मार्ग निवडावे लागतात याच्यावरती सुद्धा ते बरेच डिपेंड असणार आहेत. तर सद्यस्थितीला तरी आपली अर्थव्यवस्था परकीय चलन असेल, फिस्कल डेफिसिट असेल, इन्फ्लेशन रेट असेल या बाबतीत 91ची तुलना करता सक्षम आहे अशाच चित्र आज काहीसं दिसून येतं. तर या अनुषंगानं आज आपण या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. यासारखे अन्य काही मुद्दे घेऊन आपण नंतर येणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा, आपला चॅनल इकॉनॉमिक कट्टा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.